नमस्कार. आपण पाहताय कोरेगाव क्रांती न्यूज. केडगाव या ठिकाणी आहोत. काल राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती झाली आणि त्याच जयंतीच्या निमित्ताने दौंड तालुक्याचे पंचायत समिती सदस्य धनंजय शेळके आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तुषार थोरा यांच्या माध्यमातून देशमुख येथे तब्बल 300 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि हे वृक्षारोपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नागवडे यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे. दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण ताईंकडून जाणून घेणार आहोत. ताई, खरं तर दादांना जाऊन या ठिकाणी 6 महिनेही उलटले नाहीत. दादांची जयंती काल आपण सर्वांनी साजरी केली. काय आपल्या भावना आहेत आणि इथलं वृक्षारोपण आपल्या हस्ते झाले, काय आपण सांगा? खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की अजितदादांची जयंती साजरी करायला लागेल असं आमच्यापैकी कुठल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कुठल्याही माणसाला कधीच वाटलं नसेल. परंतु नियतीपणे कोणाचं चालत नाही आणि दादांचा 28 जानेवारीला अवघातील निधन झालं. ते सुरुवातीलाच दादांना विनम्र अशी श्रद्धांजली वाहते, विनम्र असं करते. खरं तर अजितदादांनी वेगळं सांगायची गरज नाही. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की दादांनी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे. महाराष्ट्राला एक विकासाची दिशा देणारं नेतृत्व म्हणून दादांची ख्याती आणि सगळ्यात महत्वाचं कामाचाच माणूस म्हणून दादा सगळीकडे त्यांचं एक वेगळं वलय होतं. मग कुठल्याही पक्षाचा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, दादांनी कधीही राजकारण बघितलं नाही आणि प्रत्येक माणसाचं काम करण्याची भूमिका दादांनी स्वतःच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यात घेतली. दादांनी विविध प्रश्नात महाराष्ट्रात लक्ष घातलं आणि सगळ्यात आवडता प्रश्न दादांचा पर्यावरणाचा होता. दादांना झाडं खूप आवडायची आणि सगळीकडे हिरवळ असावी अशी दादांची एक इच्छा होती आणि दादा ही सातत्यानं ते करत होते, त्याचं प्रबोधन करत होते. किंबहुना बारामती जर तुम्ही बघितली तर पूर्णपणे सगळ्या रस्त्यावर सुद्धा झाड आहेत. त्याच पद्धतीनं आमच्या सगळ्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात 7 दिवसाचा सप्ताह घेतलेला आहे. आज केडगाव इथे वृक्षारोपण होत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य या विभागाचे गणेश थोरात असतील, आमचे पंचायत समितीचे सदस्य धनंजय बापू शेळके असतील, यांच्या माध्यमातून आज केडगाव परिसरात वृक्षारोपण होत आहे आणि आम्ही सगळेजण त्याला उपस्थित आहोत. खरं तर जयंतीनिमित्त दादांना जे विषय आवडायचे त्यातला एखादा विषय घ्यावा आणि म्हणून आज हे कार्यक्रम आम्ही इथे घेत आहोत. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी वैशालीताई नागवडे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दादांचा हा आवडता विषय पर्यावरणाचा विषय होता आणि त्या पर्यावरणावरती साप्ताहिक दौंड तालुक्यात या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कोरेगाव क्रांती न्यूज साठी पी प्रथमेश गायकवाड, दौंड, पुणे.